हास्य दिव्यांची आरास करून मनोरंजनाची रोषणाई करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे बैठकीची लावणी. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याची अदाकारी अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. चला चला कुठं इकडे इकडं ए यत्नाबाई चोळकर गोडबंदरकर यांची बैठक फायनल झाली ना. फायनल करून जाय म्हणजे घ्यायची म्हणजे घ्यायची. ऐक ना काही करायचं मला सुचत नाही. बसा बसा तू एक काम कर, बोलाव तिला. बोलावतो बोलावतो की बोलव दे. अरे तुम्ही लगा लय खळीला आल्या करू नका हो. आल्या का बोलावतो बोलव पटकन. बाई अरे हो चेतना बाई कोण आलंय बघा की. कोण आलंय? बाटलीतला सोडा आलाय. सरपंच आले सरपंच. बाई राम पाहुणं. राम राम राम. बाई नमस्कार. नमस्कार. गावचे सरपंच आहेत अण्णासाहेब कदम. आमच्या जत्रेला ह्या वर्षी तुमचा प्रोग्राम ठेवायचे. ठेवायचं आहे. आता एखादं दाखवा की शॅम्पल. शॅम्पल होऊन जात. शॅम्पल अरे हो थांबा. बाई 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे. शॅम्पल हा शॅम्पल आवडलं की नाही प्रोग्राम फिक्स. आत्ता दाखवते. एक मिनिट थांबा माझं पैसे दे. हे काय? कसलं पाहुणं आल्यात इथं? पैसा कसलं पैसा? मला माझं पैसे पाहिजेत ना. तुझं कसलं पैसा र? तुझं कसलं पैसे म्हणजे ते जे आले होते पाहुणे ते मला म्हणले अर्धे पैसे माझे आहेत म्हणून मला पैसे कसं पाहिजे. काय? माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा आणि तुला कशाला पाहिजेत? तू काय सांगतीस ग मला? मी खरा लावणीचा स्टार्टर आहे. मी स्टार्ट मला शिवाय लावणी चालूच होत नाही माहितीये ना. आता बाबा फक्त स्टार्टर आहेस. मेन कोर्स तर मी आहे. तुझ्याकडे कोण बघत होतं? ते पैसे माझे आहेत अर्ध मला माझं पैसे पाहिजे. माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा तुला नाही मिळणार. का नाही मी येणार? कोण उडवताय तुझ्यावर पैसा? कोण उडवतंय? हा तिथं बसले होते ना सागडे सरकार. कोण? सागडे सरकार. तर ते मला म्हणले दाद्या काय म्हणले? दाद्या दाद्या म्हणले. एकमेव माणूस आहे जो मला दाद्या म्हणतो. ते मला म्हणले हे सगळे पैसे चेतनाचे नाहीयेत अर्धे पैसे तुझे आहेत म्हणून मला माझं पैसे पाहिजेत. मला माझं पैसे दे. गप्प बस का मुर्द्या. तुझ्याकडे कोणी बघतं तरी का? कोण बघत? हा त्यांचं सोड. त्यांच्या बाजूला जे मोठे सरकार बसले होते ना. कोण मोठं सरकार? ओ ओ खट्याळ मिश्किल रुबाबदार टकामका माझ्याकडेच बघत होती. तुझा डान्स चालू होता इकडं पण सगळं लक्ष माझ्याकडे खेळलं होतं त्यांचं. असं आहे मला माझं पैसे पाहिजेत. माझे अर्धे पैसे द्यायचे तू. तुझ्याकडे बघत असताना त्यांच्या हातात चण होतं काय रे? होतं लय उडू नकोस. होतं तुझ्याकडे नाही चण्याकडे लक्ष असतं त्यांचं.
कळलं काय शेंगदाण्या ए चेतू तू अशी ऐकणार नाही सदा थांब सांगतेस तुला आके ए आके या चेतूला सांग की आके सांगतो तू बस. सांगतो. आके इथं माग आके काय रे काय झालं आकाबाई हा आकाबाई नमस्कार. नमस्कार कोण आले बघितलं का? कोण आलंय सरपंच आहेत आमच्या गावचे अण्णासाहेब कदम. नमस्कार नमस्कार मला आणि कोण ओळखत नाही नमस्कार लय मोठा माणूस आहे हो. ह्यांचं म्हणजे हा 400 एकर ऊस आहे, 300 एकर चवळी आहे, 200 एकर भुईमुंग आहे आणि 100 एकर मुळ 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 मुळ्यामध्ये गाजऱ्यामध्ये मुळ. लय खतरनाक माणूस आहे, जमिनीत पार खोलवर रुतलेला आहे. ते नको सांग काय झालंय ह्या वर्षी आमची जत्रा आहे की नाही, तुमच्या पार्टीचा प्रोग्राम फिक्स करायचं ठरतंय. तर म्हणलं एखादं सॅम्पल झालं असतं की नाही 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे की. किती किती आहे 50,000 ऍडव्हान्स तयार आहे. बसा पाहुणा बसा बसा ऐच्यात ना सुरू कर शॅम्पल दाखव शॅम्पल सुरू कर मी नाही नाचणार हा काय मी नाचणार नाही बघ कशी बोलते उलट का ग माझ्यावर उडवलेले पैसे यो ढापतोय मी कशाला नाचू खोटं बोलते अक्का मला 1 रुपया दिला तिने ए चेतू खोटं का सांगतेस अक्काला काय खोटं सांगितलं मी तू नाही घेतलंय माझे पैसे मी कधी पैसे घेतलं का तुझं गप्पा बसतो काय कसं उलट फडल्या फडात काय भांडण करताय रे तिला सांग की अक्के ये नाच ना गच्चे ते मी नाचणार नाही नाचणार नाही कळलं का अक्के हिला काय वाटतं माहितीये काय हा अक्का फड फक्त हिच्या जीवावर उभा राहिलाय म्हणून का ग माजली का हा माजलीस वय पटकन नाचून दाखव चल मी नाचणार नाही तर बघ कशी बोलते उलट तुला आला बघायला इथं लोक येतात माझ्या जीवावर फड चालतोय तुझ्या जीवावर फड चालतोय माझ्या आदांनी यो फड उभा केला ना आता सांगतेस वय तुझ्या जीवावर फड चालतोय तुझ्या जीवावर तुझा जीव पण चालत नाही आता बोलतेस अक्काला माझा जीव चालत नाही मी आता जर गावात उभी आता नाही होत उभं जर उभी राहिले ना अख्ख्या गावाला आग लागल माहितीये तर आग लागल म्हणे मला गरजच नाही तुझ्या फडात नाचायची माझा स्वतःचा फड काढीन मी का ग स्वतःचा फड तयार करणार वय एवढं असल्यापासून तुला आणली होती काय झालं? अरे नळावर आलोय तो फडावर आलोय नळावरची भांडे करतात ती त्यातलं फडावर अरे बाई बाई अरे कशाला एवढं खळीला येत आहे ऐका ना अण्णा बाई अरे आपल्या पंचायतीत काय कमी भांडणं असते ती का? ऐका ना जरा श्वासा की सावत्या ऐका ना आपण प्रोग्राम फिक्स करायला आलोय की हा, हा. नाही मग जरा बसा अक्का त्यांची आता बघायची मला होऊन जाऊन द्या जाऊन द्या. तुला फायनल मध्ये विचारते नाचणार आहेस का नाही मी नाचणार नाही बघू माझ्याशिवाय तुझा फड कसा रंगतो ते तुझ्याशिवाय हा अगं तुला लय हायत पर्याय अय बताशा तर शॅम्पल दाखव मी हा बताशाचं संपल नको नाही हो या बाईपेक्षा बताशा आमचं लय झग नाचतोय एकदा बघून तर घ्या अरे शॅम्पल डान्स बघायचंच नाही मला बाईंचा डान्स अरे बघायचा असू द्या की अण्णा असू द्या की तुम्हाला काय करायची तुम्ही माझ्या घ्या की या बत्ताशानं लय लोकांच्या गाठी फोडले द्या ऐका ना ओ छोटे सरकार एकदा आता बघा तर नाही नको 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 खूप घालतील वाचायला ऐकतात किती दुखतंय असं काय करता नाही, नाही, तुम्ही ऐका प्लीज एकदा आता बघा ना नाही, नाही, ऐका ना. बघा ना माझी आता ठीक आहे, काय? बघितलंस का चेतना मला लगेच बक्षिसी पण मिळाली ही तुला बक्षिसी खाली जाऊन दाढी करायला दिले कानशिनी गाल घालतात बछड्या असा गाल घालतात नाही 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 पाहुणं अहो पाहुणं बघा तरी दाढीवाली नाचणारी कशी नाचते बघा आता दाखवतो मी कशी नाचे ना आता दाखवतोच बघा दाखव ऐका
हळदी भरवतात तसं भरवलं वाचाऱ्यांनी. असा हिड्या भरवतात. शांत व्हा, शांत व्हा. काय झालं शांत व्हा. पण मजा आली की नाही? अरे कसली मजा, मला ही नकोय मजा. मला खरी आदा त्या बाईंची बघायची. चेतनाबाई, चोलकर, घोडबंदरकर बाईंची आदा बघायची. बसा. अहो सरकार, तिची लावणी म्हणजे एकदम मचूळ आहे, मचूळ. माझी लावणी म्हणजे एकदम शेजवान आहे. हे शेतवा नको मला. मला मचूल चालेल. चालेल मचूल. बाई पाहू काही ना. 100 जणांपुढे नाचते ते हो. त्यांचा डान्स बघणं म्हणजे नशीबवानाचं काम मी आहे. नशीबवान नाही वाचाऱ्या. मी नशीबवान नाही. मला ह्याची आदा नाहीच बघायची, मला बाईची आदा बघायची. पाहू ना तुम्हाला बाईची आता बघायची बाईची आदा बघायची. ही बाई इथं बसली आहे ना, कुठे? ह्या बाईची आता बघा तुम्ही आता. ए, अगं अक्के, ए अक्के, अगं तू बाई आहेस पण म्हातारी आहेस की. आ, ह्या म्हाताऱ्या बाईनं जवानीत किती जणांना झुलवलंय ते विचारायच्या बापाला. अण्णा काय? तात्या इकडे झुलायचे का? हा म्हणजे मला बोलले मी भजनाला जातो, उशीर का झाला विचारत म्हणजे आज भजन लय रंगलं. इकडे यायचे ते. आता मलाच विचारायला का इकडे यायचे का? इथंच यायचे. मला काहीच माहित नाही ना त्यातलं. बसा पाहू ना, बसा बसा तुम्ही. बसा 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 बसा. ऐका अक्के, अक्के. कसं आहे अण्णा, कसं आहे? अरे कसं आहे काय कसं आहे? नाचते कमी, दम जास्त लागतोय तिला. बाकी होऊन जाऊ द्या. अरे नाही कुठं. अक्के, अरे, इकडे अक्के. अक्का लगा आता बुलडोजर लोणावळा घाटात गेला असता. अरे हा आता डान्स असतो काय? अक्का आता डान्स काय केलं हो ही? ती हाय घेतली हो, हा? ती हाय घेतली अहो होती. नुसतं पत्त पिसलं का तू वाटलं? जोकर टाका की. डोकर टाकणार मेन डान्स येऊ द्या. फायनल मध्ये. हा, मेन हा होऊन द्या हा. हा, वाजव. वाजव. अरे ॲम्ब्युलन्स बोलव. ॲम्ब्युलन्स बोलव. ॲम्ब्युलन्स. हाय का? अँब्युलन्सची गरज नाही. हा? अक्का अजून जिवंत आहे. हा? अय, वाजव रे. अरे अण्णा, अरे हे बघितलं का? कसला डान्स आहे? बाप जन्मातला का असला झोपेल डान्स बघितला असला नसेल. तुम्ही झोपेल डान्स बघितलाच नसेल. ह्या वर्षी जत्राला हे झोपेल डान्स फिक्स. अजिबात नाही, जास्त काही नाही. ही आली तरच मी पैका देणार, नाही तर मी चाललो. थांबा नाही, थांबा. नाही. बाई बाई तुम्ही चालू ठेवा डान्स. एवढा डान्स फिक्स आहे. वाजवा रे. बहारदार 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 परफॉर्मन्स. वने तू तिकडून येऊन स्लाइड झालीस ना, तू एकटीने आम्ही सगळेजण पडलो तिकडे. क्या बात परफॉर्मन्स, एकदम कडक, मजा आ गया. बघा हास्यरसिक काय म्हणतात, त्यांना फडावरची आणि नळावरची एकत्रितरित्या झालेली भांडणं कशी वाटलीत? येस प्रसाद दा. बहारदार अत्यंत रंजक परफॉर्मन्स होता. फार
फार गोड कॉन्सेप्ट होती, फार गोड सादरीकरण होतं. अरुण, बारीक बारीक जागा असतात तुझ्या, पण त्या हिलेरियस असतात. म्हणजे तू शेवटी जसा लोळलायस तसं हे अख्खं स्किट बघताना अख्खा महाराष्ट्र लोळला असेल याची मला खात्री आहे. वा वा वा. आणि ही तुझी जी उडी होती ना वनिता शेवटची, ओ हो, क्या बात आहे. छप्पर तोड परफॉर्मन्स. सावत्या मस्त मजा आली. चेतू फार गोड दिसतेस, फार मस्त नाचलीस पण सुरुवातीला. वनिता तुझं कौतुक यासाठी की काहीच दिवसांपूर्वी लावणीच्याच गेटअपमध्ये तू एक धुमाकूळ घातला होतास उत्तम नाचून, आणि आज तू नाचता येत नाहीस असं पण दाखवलं. हे फार अवघड आहे. आणि एकदाही तुझं ते वयाचं बेरिंग सुटलं नाही याचं फार कौतुक वाटलं मला. अवघड होतं पण जिकिरीचं होतं, पण तू फार उत्तम पेललंस, ते मजा आली. बने, महाराष्ट्राचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय, ओक तुमच्याकडे बघत होते. ते कलेचा आनंद घ्यायला. बाकी मी सरळ मार्गी माणूस आहे. छान बने, मजा आली, मजा आली. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही खूप गोष्टी, म्हणजे एवढं कन्व्हिक्शनपेक्षा तुम्हाला जे होत असतं ना, म्हणजे कॅरेक्टरला जे होत असतं ते खरंच होतं असं वाटतं. यू आर अमेझिंग. म्हणजे आज वेडे झालो आम्ही. वनिताची उडी तर अप्रतिम होतीच, पण त्या उडीवर तुम्ही लिटरली असे, म्हणजे तुम्ही असे बाउन्स होऊन, हे तुमच्या वयाला तुम्ही अटेम्प्ट सुद्धा करता इज कमेंडेबल. म्हणजे मला या पिढीला सांगावं असं वाटेल की मला म्हातारा कसं व्हायचं, तर ह्या माणसासारखं म्हातारा व्हायचं मनाने आणि शरीराने. म्हणजे तुमच्यातली एनर्जी, तुम्ही ब्लेस्ड आहात आणि ती तुम्ही टिकवा. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अरुण दादा. म्हणजे तुम्ही खाल्लात खरंच, म्हणजे तुम्ही खाल्ला परफॉर्मन्स. बाकी सगळ्यांचे पण कडक परफॉर्मन्सेस. फार मजा आली गाईज. मला ह्याचा पुढचा पार्ट बघायला नक्की आवडेल की कोण जात आहे गावात, ह्या बाई जातात का ह्या बाई जातात. आम्ही खूप उत्सुक आहोत. प्लीज दुसरा पार्ट याचा प्लीज घेऊन या. मंडळी, शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्रोफेसर आणि ऑफिसचे बॉस यांना कधीच घरी आणू नये, कारण त्यामुळे नंतर काय काय बिंग फुटतील काहीच सांगता येत नाही. तर मंडळी, घडू नये तेच घडल्यामुळे बघूया या घरात आता नेमकं काय काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, निराजा सिरोधवीर पृथ्वी प्रताप, भांडूचा शशी कपूर निखिल बने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बाबा, दरवाजा उघडा, कचरेवाला आला असेल. 11 वाजता कचरावाला येतो, लॉन्ड्रीवाला आला असेल. अरे बाबा, हो रे बाबा, आलो, थांब. अरे रामचरण भैया, क्या दाढ़ी वाड़ी निकल एकदम मुंडवा हो गया एकदम. हाँ, ऐसा दिख रहा है तू. अरे 2 साड़ी है, 4 शर्ट है और वो 2 लहंगा रहेगा. ठीक से धोना, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. और ये दाढ़ी बड़ा, वो मुंडवा अच्छा नहीं लगता है तुम. हाँ, चलो चलो निकलो निकलो. उघड रे. उघडा बाबा, उघडा. मी आता उघडलंय, मी नाही उघडणार. उघडा, मी अभ्यास करतोय. काय माहित दार पडलं. उघडा नाही का, ते उघडायला पाहिजे. नको ते बसले तिथं ठेल्यासारखं. जयराम. जयराम. सर, सर तुम्ही हातात का, या ना सर. येऊ हे हातात काय पकडलंय सर? हे मला हा गडी आला तुमच्या घरातला आणि त्याने हे कपडे दिले. सॉरी सर, द्या ना. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. अरे रामचरण, काय पहिला बोला, ये मुंडवा लग रहा है, तुम काय को आया अंदर.
माझं ऑफिस मधले बॉस आहेत ते. कोण हे बॉस आहेत? हॅलो. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. मला वाटलं तो आमचा रामसरन भैया आला लॉन्ड्रीवाला. नाही कपडे तरी बघा माझे कोट घातलाय पॅन्ट घातली. नाही आमचा भैया पण कधी कधी कोट घालून येतो. मागचे माझे कपडे द्यायला आला, माझाच कोट घालून आला. असा अंगावरचं काढ दिला. Sorry, sir, sorry. सर या ना, ना, बसा, sir. बसा. हे इथेच टाकशील. Sorry, काय तू sorry. पण? या, या, माझे. please, राहू दे, please, sir. बसा. राहू दे. राहू दे ओके. बरं काढलेत तर हा ठीक आहे. Sorry, sir. बसा ना. या, बसा बसा ना सर. बसा. येस. हॅलो. हॅलो नमस्ते. सॉरी नमस्ते. येस हॅलो. वा वा वा. अचानक कसे आलात sir? अचानक म्हणजे असंच काय झालं, मी बाजूलाच आलो होतो, म्हटलं तुम्ही इथेच राहता, आठवलं मला पटकन, एक ओझरती भेट द्यावी म्हणून आलो. बरं केलं बरं केलं. वा. मुलगा तुमचा? मुलगा माझा. हॅलो हाय. हाय, काय नाव काय? माझं नाव निखिल प्रसाद वनिता खरात खांडेकर बने. ओह गुड गुड गुड. सर पाया पडतो. अरे असं नाही असू दे. सॉरी बाबा. बाप रे. उठ 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 उठ. संस्कारी आहे. नाही बाबांची शिकवण आहे. बाबा मला नेहमी सांगतात आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसाच्या पाय पडलं पाहिजे. ट्रू. ओय. तुम्ही का पाया पडताय? मी तुमच्यापेक्षा वयोवृद्ध नाहीये. आय एम जस्ट यंग बॉय. मग तसे रोल का देत नाहीत? That's fine. सॉरी सर तो असं मध्ये नाही, that's fine. सर बसा ना. Yes. ओळख करून झाली आहे तरी परत ओळख करून देते. माझा मुलगा हे आमचे हे बॉस आमचे. ओ हे बॉस मला सांगतो सर, वनिता नेहमी तुमच्याबद्दल बोलत असते. हो. काय बोलता काय माझ्याविषयी? नसेल होत माझ्याविषयी इतकं बोलणं. नाही असं नाही. बोलते वनिता. बोलते. चहा टाकू सर? चहा टाकते. नाही बोलायचं नाही बोलायचं. चहा नाही बोलायचं नाही. मी बोललोच नाही. नाही तसं नाही. तुम्ही बोलणार मग मी बोलणार नाही घ्या ना मग तुम्ही बोलणार आम्ही नाही बोलायचं. एक काम करा, बॉस एम्प्लॉई तुम्ही बोलत बसा, मी घेऊन येतो. घर छान ठेवलंय. Yes. आई हा नाही त्या आहेतच मिसेस खरात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार? ऑफिसमध्ये पण त्या फार कामसू वृत्तीनेच काम करत असतात. सतत काही ना काहीतरी हे कर ते कर. गुड छान ठेवलंय घर. आई हो. चाय वाला. एक मिनिट हा सर. एक मिनिट. ध्यान. अरे हळू. ओय, ओय. त्यांच्या हे घ्या. इथून घ्या ना सर. घ्या. गुड. म्हणजे हे खरं तर असं फार सोपं होतं. सर चहा म्हणजे चहा नॉर्मल आहे, रेग्युलर आहे. स्पेशल कपातून दिलाय. हो. माझ्या बायकोने माझ्यासाठी उटीवरून आणला होता. स्पेशल कप आहे सर. हा कप कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. उटीवरून आणलाय हिने, माझ्यासाठी आणलाय. मिसेस खरात, हो आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा एक असा कप आहे ना? हो का सर? हो का? काय हो का? मी नाही का तुम्हाला म्हणालो होतो की या कप मधून फक्त वरिष्ठांना कॉफी द्यायची. हो. तुम्ही म्हणालात तो कप फुटला. तो फुटला ना सर. हा वेगळा आहे. नाही, हा तसाच आहे. नाही हा वेगळाच. वेगळा हा cup आहे. उटीवरून आणलाय. नाही मी जो कप आणला होता तो इटलीवर ना एक नाही हा लिहिलंय खाली काय मेड इन इटली. नाही सर. बघू इटली कुठे? हे काय सर उटी आहे. ITLY उटी. वाचताय ना तरी कसं चुकताय? ITALY हे इटलीचं स्पेलिंग आहे. उटीचं स्पेलिंग वेगळं आहे. OOTY. ओ टी. वाय. काय बोलतायत? हा कप उटीवर ना आणलाय तुम्ही मिसेस खरात? कधी गेला होता तुम्ही उटीला? ही नाही. गेली होती. कधी मागच्या ही नाही गेली होती. एक्झॅक्टली. त्या कधी उटीला गेल्याच नाहीयेत. त्या रोज ऑफिसला येतात. आणि हा कप माझ्या टेबलवरचा आहे.
हा मी आणि आमचे वरिष्ठ वापरतो, हा तो कप आहे. नाही सर. घरी आहे तुमच्या? हो सर, त्याचं काय झालं ना, ते ऑफिसमधून निघताना खूप घाई असते, ट्रेन पकडायची असते, तर मी असं सगळं टेबलावरचं सामान बॅगेत भरते आणि असं घेऊन असं चालू पडते ना, तर ते निघून जातं. या या परत या परत या ऍक्च्युली खरं आहे सर. नाही ती सांगते ते खरंच आहे. म्हणजे ऑफिस आणि घर सांभाळताना ना तिची एकदम तारांबळ उडते सर. म्हणजे त्या ह्याच्यात दोन्ही एकत्र सांभाळणं खायचं काम नाही ना सर. बरोबर, मी समजूच शकतो. नाही काय ना, गडबडीत आपण ऑफिसमधल्या सगळ्या वस्तू घरी आणल्या, समजू शकतो. पण त्या वस्तू घरीच राहिल्या, गडबड वाटते जरा. जरा गडबड वाटते ना. नाही मी सर उद्या आणायलाच हवा. जर तुम्ही हा कप उद्या नाही आणलात तर मी तुम्हाला एक मेमो देईन आणि त्यासोबत या कपचा फोटो पाठव. सॉरी सर, नाही असं नाही होणार. बाबा मगाचपासून हे सोडवते पण मला कळत नाही. प्लीज मला मदत कर. नाही कसं सोडवायचं? अरे बाळा. 1 मिनिट. काय पेन बघू जरा, पेन बघू. आवडला ना? माझा पण आवडता पेन आहे. हे माझंच पेन आहे. नाही सर, मला माझ्या आईने गिफ्ट दिलंय ते. हे गिफ्ट नाही, हे माझं डायमंड आहे याच्यावर. हा. हे माझं पेन आहे. नाही नाही नाही, मला आई नेहमी म्हणते तू हिऱ्यासारखा आहेस, म्हणून तो तसा आणलाय. ती सजेस्टिव्ह विचार करते नेहमी. हिरा लावलेला. तू बाळा, हे सजेशन, हे लॉजिक तू बाळा. हा डायमंड माझ्या पेनवर खास असतो. हे पेन माझं आहे ना मिस वनिता. याच्यावर हे काय लिहिलेलं आहे? पी. हा, माझ्यासाठी येते. आई मला नेहमी म्हणते पडेगा इंडिया, तुम्ही बडेगा इंडिया. इंडिया आहेस तू, इंडिया आहेस. पी म्हणजे पढो बेटा असं आहे. हा, हे पेन माझं आहे ना मिस वनिता. माझं आहे सर. काय आहे हे? नाही. आय एम सो सॉरी बाळा, मला हे बोलायचं नाहीये, पण तुझी आई ढापू आहे. नाही सर, नाही सर, नाही हो सर. मिसेस खराब, तुम्ही ढापू आहात. नाही सर, माझ्या मुलासमोर असं नका म्हणून सर. ते असं नको म्हणू. बॅगेत गडबडीत भरलं ही जातं. कुठली गडबड आहे तुमची जी सगळं आणते घरी? ही कुठली गडबड आहे? ट्रेन असते ना सर. ट्रेन असते म्हणून तुम्ही कप आणाल, पेन आणाल, सॉरी सर. कप आणाल, पेन. नाही सर. हा पेन मला पाहिजे. घ्या ना. उद्याच ठेवला मी. हा पेन मी माझ्याकडे Yes, ठेवला. sir. अजून काही आहे? नाही. गुड गुड. थँक्यू सर. सर ऐका ना सर, म्हणजे आता ह्याच्यावर रागवू नका. मी तुमच्या पाया पडतो सर. माझ्या बायकोला माफ करा. वाटलं सर तुम्ही एक काम करा, ही चप्पल घ्या, माझं कानपाड फोडा, पण ऐका मी हे करू नका प्लीज. मी तुमच्या पाया पडतो प्लीज सर. प्लीज सर, मी पाया पडतो तुमच्या. चप्पल द्या, हा चप्पल द्या, सर, खरंच मारताय? चप्पल द्या, सर मारू नका. मी आपला चप्पल द्या. बोलायचं म्हणून बोललो सर. ही चप्पल सुद्धा ओळखीची वाटतेय मला. सर नाही या सर, आता हे बोलू नका, ही चप्पल तुमची आहे. म्हणू नका काय, माझी चप्पल आहे ही. ही जी चप्पल आहे ती मी आणली आहे बँगलोर वरून. तिथली एक कंपनी आहे जी माझ्यासाठी अशा चपला बनवते. 1 महिना झालं ही चप्पल ऑफिस मधून गायब आहे. मिसेस खरात, मी तुम्हाला विचारलं माझी चप्पल कुठे आहे, तुम्ही मला काय सांगितलं? सर, एक बोका आला, त्याने एक चप्पल उचलली आणि पळत होता, म्हणून त्याला अडवायला मी दुसरी चप्पल फेकली, तर तो 2 चप्पला घेऊन गेला. तरी त्यांनी विनोद केला. मला सांगितलं बोक्याला 4 पाय, चप्पल तर 2, आता काय करेल, असं नाचून दाखवलं मला. नाही, वाईट विनोद सर. या विनोदाला काही अर्थच नाही. एक्झॅक्टली, पण त्यांच्या कारणाला होता. ती चप्पल बोक्याने नव्हती नेली, एका रानमांजरीने चोरली होती. ही चप्पल माझी आहे. याच्यावर ना पी सुद्धा लिहिलाय. नाही सर, ते पी पी वेगळा संदेश आहे. पी माने पैनो. ऐसा है वो सर. पहनोगे इंडिया तो चलोगे इंडिया. हे कुठलं आहे? ठीक आहे, पडोगे इंडिया तो पडोगे इंडिया, ठीक आहे. पलटोगे इंडिया तो चलोगे इंडिया काय आहे? हा? काय आहे? माझी चप्पल आहे ते. ते पी जे आहे ते माझ्या नावाचं इनिशियल आहे. ही चप्पल मी टॉयलेटला वापरतो, ती पण चोरून आणली तुम्ही. सर, ते सर निघताना गडबडीत निघाल. अरे ही कुठली गडबड आहे? मला एकदा ही गडबड करून दाखवा पटकन, जी इथून सुरू होते आणि इथपर्यंत जाते. ही कुठली गडबड आहे? ही ए अरे ए, हा माझ्या रॉकीचा आवाज आहे. नाही हा माझा रॉकीचा आवाज आहे. नाही सर. माझा कुत्रा रॉकी, त्याचा आवाज आहे हा. नाही सर. रॉकी रे, आमचा आहे कुत्रा तो बबन. बबन? हो. बबन? हो. मिस वनिता, तुम्हाला माहिती आहे, काय सर? मागच्या आठवड्यात माझ्या घरी पार्टी होती. त्या दिवशीपासनं माझा कुत्रा रॉकी गायब आहे. हो का सर? सर, एक वेगळा स्वर हा प्रश्न विचारताना तुम्हाला आठवत नाही ती पार्टी, ज्या पार्टीत 12:30 वाजता यजमान स्वतः तुम्हाला सांगत होते त्यांना पाठवा ना.
जाऊ दे ना त्यांना. ती पार्टी आठवत नाही तुम्हाला, ज्या पार्टीत तुम्ही स्वतः एक सरबताचा ग्लास खळकन फोडला होता. ती पार्टी आठवत नाही तुम्हाला? आठवली ती पार्टी? त्या पार्टीपासून माझा कुत्रा रॉकी गायब आहे. तो कुठे आहे? रॉकी सर तो बबन आहे सर आमचा. आ? बबन रॉट व्हीलर जातीचा कुत्रा आहे, त्याचं नाव बबन ठेवाल तुम्ही. तो माझा रॉकी आहे. रॉकी बघितलं बबन? रॉकी 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 ए रॉकी रॉकी ए रॉकी हा माझा ए रॉकी हा माझा रॉकी आहे. बाळा, रॉकी रॉकी सर रॉकीची पावडर लागली इथे. सर हा नाहीये तुमचा रॉकी. हा माझा रॉकी आहे. इतका अत्यंत बरोबर चुकीचा कुत्रा फक्त माझा रॉकी करतो. सर हा माझा रॉकी. हे आई रॉकी. सर आमचा बबन आहे तो. ही माती माझ्या घरची आहे, मला कळते. रॉकी सर ऐका माझं. सर खरंच त्याचं खरंच नाव बबन आहे. काय नाव आहे याचं? बबन. रॉकी नाव आहे त्याचं. लंडन वरून आणलाय 17 लाखाला. इंग्लिश शिवाय कळत नाही त्याला. हो रॉकी टेक. मराठी आहे सर. आठवड्याभरात याला मराठीतला टेक हा विनोद कळलेला आहे. रॉकी टेक रॉकी टेक. ए इकडे ये बाळा, इकडे ये. तुझं भलं मी करीन रॉकी, तू काळजी करू नकोस. चल आपल्या घरी येशील ना रे रॉकी? बाळा तू काळजी करू नको. आता डॅडा आलाय. काय रे बाळा? ए बाळा बाळा कुठे? ए रॉकी. बबन बबन रॉकी रॉकी काय झालं? बबन ए रॉकी बाकी काय? बबन 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 रॉकी. थोडी लाज बाळगायला हवी होती मिस खरात. थोडी लाज बाळगायला हवी होती. काय काय आपल्या ऑफिस मधला फ्रीज, वॉटर प्युरिफायर सुद्धा आज किचन मध्ये आहे. फ्रीज आणि वॉटर प्युरिफायर आणता तुम्ही ऑफिस मध्ये? ते गडबडीत हे कॅलेंडर सुद्धा ऑफिस मधला आहे मिसेस खरात. हा फ्लॉवर पॉट अरे यार हा सुद्धा ऑफिस मधला आहे. हे पडदे ऑफिस मधले आहेत. हे सगळं तुम्ही ऑफिस मधलं चोरून आण. ए ए नाही नाही नाही, आता मला कंटाळा आला हे सगळं बघून. माझ्या आजोबांचा फोटो चोरून घरात ठेवलाय तुम्ही. नाही सर, त्याचं काय झालं, आता 3 दिवसांपूर्वी ह्यांचे आजोबा वारले ना, तर त्यांची फोटो फ्रेम बनवायला दिली आहे. मग असं सुतकाचं घर रिकामं बरं नाही दिसत ना, म्हणून ही 3 दिवसासाठी रिप्लेसमेंट म्हणून आणली आहे. मी आणून देईन सर. हे एक्सप्लेनेशन एकदा स्वतःला ऐकवा ना. जरा लाज वाटू द्या तुम्हाला, जराशी लाज वाटू द्या. यांच्या आजोबांना फ्रेम मध्ये यायला वेळ आहे म्हणून तोपर्यंत माझे आजोबा पुजताय. कळतंय का तुम्हाला काय कर? सॉरी सर, सॉरी. एका बाईला संसार करताना किती यातना होतात, मी काय सांगू सर. चपलेने तुडवेन तुमच्या नवऱ्याला. मला का मी काय हिने गेलं मला का? काय आवाज लावताय हे? हा? मला का विचारताय? संसाराची उदाहरणं देतायत या मिसेस खरात. फोटो फ्रेमवर चालतो तुमचा संसार? आहे सर. हा? काय काय रॉकी? अरे हा काल नवा आणलेला रिसेप्शन मधला सोफा आहे रे. हा सोफा पण तुम्ही घरी घेऊन आलाय मिसेस खरात. नाही सर, ते मी तुमची कंप्लेंट करणार ते आहे. गडबडीच घेऊन आले. काय कुठली गडबड आहे ही? गडबडीत माणूस एखादी गोष्ट चुकून घरी आणतो, फोन करून टेम्पो बोलवून सामान नाही आणत. ते काय नाही. यू आर फायर्ड. सॉरी सर, रॉकी सर सर चल रॉकी. सर सर मला आजार आहे सर. कसला आजार? तुला आजार आहे? यांना माहित नाही तुम्हाला आजार आहे ते. नाही, त्यांना पण विसरण्याचा आजार आहे ना सर. मला विसरण्याचा आजार आहे? हो सर. मला नाही विसरण्याचा. त्यांना आठवतही नाहीये की त्यांना विसरण्याचा आजार आहे. त्यांना आहे सर विसरण्याचा आजार आहे. मला हे तुम्हाला काय आहे? क्लेप्टोमेनिया. तुम्हाला क्लेप्टोमेनिया आहे? मला क्लेप्टोमेनिया नाही, ढापुवनिया झालाय. ढापुवनिया. ते काही नाही. यू आर फायर्ड. रॉकी चल. सॉरी सर. रॉकी चल. बबन जा, बोलवतात तुला. सॉरी रॉकीचा बबन केला तुम्ही. निघा. सर सॉरी. मी निघतो. सर सॉरी सर. वा वा, चोरीचा मामला कहर होता.
मजा आली वा. बघा हा सरसे काय म्हणतायत प्रसादा. वा 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 बहारदार. ही माती माझ्या घरची आहे. ही ऍडिशन मस्त होती. वा दादा. वा 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 वा. आणि पावडर लावणारा रॉकी पण मस्त होता. भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त सादर, खूप लाईव्हली परफॉर्मन्स होता. आणि कॅरेक्टर्स पण ही फार अतरंगी होती. ही जी फॅमिली सापडली ही फार भन्नाट फॅमिली आणि पशा मस्त कॅरेक्टर होतं. बने फॅन्टॅस्टिक मस्त. पहिला जो सहज पंच आला ना तो अफलातून अफलातून इतका ईज आला ना तो वा वा क्या बात. वनिता मस्त मस्त कन्व्हिन्सिंगली प्ले केलं तू. पृथ्वी तुझं विशेष कौतुक. बऱ्यापैकी तुझ्या वाट्याला बरेचदा अशा प्रकारची स्किट येतात ज्याच्यात तुला शेवटी खूप चिडायचं असतं, पण प्रत्येक वेळेला तू वेगवेगळ्या पद्धतीने चिडतोस, वेगवेगळ्या पद्धतीने तुझा राग व्यक्त करतोस. आणि त्या कॅरेक्टरची डिसेन्सी असेल किंवा त्या कॅरेक्टरचा ॲग्रेसिव्ह त्या कॅरेक्टरचे जे कंगोरे आहेत ते जपून तू या स्टेजवर इतक्या वेळेला राग दाखवलायस की इतके राग संगीतात सुद्धा नसतील. हो 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 हो. अप्रतिम मस्त कॅरेक्टर प्ले केलंस आणि ती ऐनवेळची ॲडिशन्स पण मस्त होती. मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. खूप ब्रिलियंट कन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची संकल्पना आहे. वने आवाज काय वापरलास. आहा आहा सुंदर. कायम सरप्राईज करतेस वने. मस्त फार मजा आली. भावा मस्त होता कॅरेक्टर आणि तुम्ही इतके एन्जॉय करताना जेव्हा तेव्हा आम्हाला खूप मजा येते. आणि ही फॅमिली पुन्हा बघायला नक्की आवडेल. बन्स आज फारच आज तुम छा गए हो. आज दिन बने हमारा. मजा आया. पीपी मस्त मजा आली मस्त. मंडळी आगीतून फुफाट्यात पडणं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव आता एका गावकऱ्याला येणार आहे. चला बघूया यातून हास्य निर्मिती कशी होते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या रिसाल गावकऱ्यांना. खाले बस रे. इकडे बसू मी. हा मग कुठे बस तू. डोक्यावर बस तू. बस खाले. साहेब साहेब ऐका ना, मी काहीच केलेलं नाही साहेब. आवशीन खावऱ्यान तुझ्या बाय. बोलतोस. अरे कुठं मारा करतो. भर मार्केट मध्ये एवढा मोठा गोंधळ घातला ताई. मी कायच केलं नाही बोलतोस. आज वाटणं नाही तू का. ओ ताई यार पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही शांत तसं राहा. नाही सर. आई बहीण नाही होत घरात तुझ्या. तुका ना मार्केट मध्ये उभं करून नारळासारखा सोलला पाहिजे फरा फरा. कपड्यासारखा ना फाडला पाहिजे टरा टरा. जेल मध्ये टाकून आहे ना खडी फोडूक लावली पाहिजे खडा खडा. ओ ताई ओ ताई ओ अरे नका ना दांगडो घालू. अरे पण नको ना ओ मावले. अरे नाही ना बाई शांत बस. अरे साहेबांना गप तुझ्या इज्जत गप. जैन सर काय बॉम्बा लावली रे पोलीस स्टेशन मध्ये. साहेब साहेब काय मॅटर आहे. साहेब हे दोघं आहे ना, हे दोघं मार्केटमध्ये झगडे करत होते साहेब. आणि ही बाई सांगेन काय सांगणं येतं आता तुम्हाला. काय झाले बाई. साहेब हा भर मार्केट मध्ये या चौच्याल थेरड्यान या वांडार तोंडान वांडर तोंडे बोलते. या का सुंदर साहेबांनो काय या सुंदर बाई कचकन डोळो मारल्या आणि पळून गेलो साहेब. तुमका सांगतोय साहेब. खारे शेंगदाणे आहे. तुझी टरफल सोलू का बियाणे आहे. हा माकडा तुला लाज वाटते का तुला. उठ उठ. हा या सुंदरबाईला डोळा मारून पळून आलाय सोय बियाणे. तिथं बस तिथं बस. हा मस्तीला आलाय सोयले. मस्ती हसलेच बियाणे. तुला हे नाही मी शेंगदाण्यासारखा चोळीन आणि फुकून टाकीन. हो का 5 मिनिटासाठी प्रसाद हो. नको वा साहेब. हो का नको नको साहेब. हो का? नको ऐका ना साहेब. बेने साहेब ह्या बाईचं काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय
मी काल मार्केटमध्येच नव्हतो. साप खोटा बोलतात ओ, ओ, बोलतो. ओ माऊली यार पोलीस स्टेशन मध्ये ना बाई तू. तसा नाही हो साहेबांनो खय फेडतलच रे थेरड्या पापाई. साहेबांनो माझ्या डोळ्यान बघलं माहिती हे बघा. काय? मी एकदा का कोणत्या माणसात बघलं ना मरेपर्यंत चेहरा विसरूच नाही. होय तो ठेरडच होतो राक्षस. ओय बाई. ओ बाई तसं नाही साहेबांनो. शांत. त्या सुंदर मुलीक ह्याच म्हाताऱ्यान डोळा मारला. पळून जाता. ओ बाई ओ जाऊ दे ना ताई. ताई तू डोळा मारला हिला. नाही साहेब. साहेबांनो मी काय म्हणतो याकडनं बर्फाच्या लादीवर असा लेटवा चांगले कुली आहेत ना सून करून टाका याची. डोळो मारता सुंदर बाईक डोळो मारता म्हणजे काय. अरे ह्याला बर्फाच्या लादीची गरजच नाही आहे. पाटील ह्याला कुल्फी झोपावला तरी एवढी एवढी कुल्फी उरल. खरंय खरंय एवढं गेली, काय? हा? मस्त मस्ती झालीस का? ऐका साहेब. साहेब मी तुम्हाला 2 कुल्फ्या आणून देतो. हा. डबल बेड समजून त्याच्यावर झोपा पण लादीवर नका. उलट म्हणू का मस्तीला आलेस वेले. काय साहेब मला डोळा मारताच येत नाही साहेब. काय मला डोळा मारताच येत नाही. ह्याला डोळा मारताच येत नाही म्हणते. मग हे काल माका मारलं तर काय गुडगा मारलंस. आयब्रो होत तुका आय लाइनर लावतोस ह. साहेबांनो मार्केटमध्ये या सुंदर बाईक ह्या तेरड्याने मग डोळो मारलं माहित आहे तुमका. साहेबांनो याने मका डोळो मारलो या का शिक्षा द्या चांगला चेचा या ठेरड्या. थांबा बसा तुम्ही जरा तिकडे. ताई बसती. बसा तिकडे. तुला खरंच डोळा मारा येत नाही. अहो साहेब मी खरंच सांगतो मला डोलाच मारता येत नाही. मी डोला मारायला गेलो तर माझे दोन्ही डोळे बंद होतात. हा? हा साहेब. म्हणजे कसं अरे बापरे काय आहे? कसं अरे देवा. दोन्ही डोळे बंद होतात. नाही साहेबांनो तो म्हातारडो ना खोटं बोलता. काल साहेबांनो भर मार्केट मध्ये सुंदर बाईक ह्याने डोळो मारलो. मी सांगतोय तुमका मी सांगतोय साहेबांनो. साहेबांनो मी असा मार्केट मध्ये इल सुंदर बाई कशी येतात तसं असं आपलं मुरडत इलं. हय तो माणूस समोरून इलो हैसून इलो. हा हैसून इलो मी हैसून चालत येत होतो मुरडत येत होतो. हा माणूस हैसून इलो. हा आणि मग हैसून मी इलय ना तर नका मी करू तसं- नका. बसा तिकडे एका जागी उभं राहून सांगा काय. तसं बसा नाही इथं. मावल झालं पाहिजे ना कळलं कशाला पाहिजे. मला सांगा ना फक्त तोंडाना तुम्ही. तसं नाही मी आपल्या सुंदर बाई सारखा अरे कळलं बाई हाय तुम्ही सुंदर. शॉर्टकट सांगा शॉर्ट. हाय तुम्ही सुंदर. बसा तिकडे आणि सांगा. मी चालत येत होतोय साहेबांनो. हा, हा. हय तो माणूस समोरून इलो हा डोळे वाटारून बघी हो. हा मला असं भीतीसारखं माझ्याकडे असं टकामका बघी माहित आहे तुमका. असं बघी खांदो वाकवल्याने कचकन डोळो मारल्या माहित आहे. हे बघा साहेबांनो मी कोणाक बोलत नाही माका माहित आहे माझी झलक श्रीवल्ली हा पण याचा पुष्पा चांगला सुजावून ठेवा साप. तुमका सांगता थांबा जरा आता तुम्ही बसा तिकडे. ताई तुझं चंदन उघडू का मी. हा बेन्या एवढू एवढूच आहेस 5 सेकंदात उघडायला जाशील. मस्ती मस्ती आली तुला? ऐका ना साहेब. मस्ती आली का तुला काय साहेब, मला ऐकायचं डोला मारताच येत नाही काय साहेब. हे बघ आता मला डोळा मारून दाखवायचा. पण मला मारताच येत नाही ना. मार डोळा. ये. हे काय केलंय. ते काही झाले ऍक्च्युली माझ्या आत मेंढा आहे. हा तो अचानक बाहेर पडतो तो आता आला. तुझ्यात मी आणला नाही तुझ्यात किडा आहे ती बेन्या. हा ऐका ना. काढून काढून हानीन मी. साहेबांनो हा ना. पण हो, माऊली हो बाई बसा तुम्ही शांत. तसं नाही हो असं साहेबांनो तुम्ही- भर चौकात सुंदर बाईक डोळा मारता म्हणजे काय अहो हो तुम्ही हाय सुंदर कशाला 100 वेळा सांगताय. तसं नाही साहेबांनो हे बघा काय? गुन्ह्याचं मोटिव कळलं पाहिजे ना. हा, कळते कळते या आम्हाला. माणसाचं मोटिव वाईट हा. हा मनाने याचा गोटीव पेपर कापून टाका. काय जुळवून आलाय काय तुम्ही. पहिल्या पानाची जबाबदारी माझ्यावर होती मी केलं काय तर पुढे बघा आता तुम्ही. बेन्या तुला आता दाखव तुम्ही. पाटील घ्या दांडक ऐका साहेब. घ्या दांडक पण उलटा तुमचं पाय लागतं. उलटा अहो, नाही, हो, साहेब, उलटा. मी काहीच हो, उलटा. करत नाही. काय हे कुठला नमस्कार. इकडे कुठला नमस्कार आहे? साहेब कोण आहे तुम्ही काय. नमस्कार साहेब आम्ही याच्या गावातले गावकरी याचे मित्र हा, मग? आम्हाला कळलं तुम्ही बिनकामाचा बैल ठेचून टाकला म्हणून आम्ही पुन्हा आलो इकडे. आम्ही याचे मित्र आहोत आम्ही याला वाचवायला आलो सोडवायला ह्यानं काय केलं माहितीये का तुम्हाला. नाही तरी पण आम्ही आलो म्हणजे आमच्या अंगात मस्ती केवढी आहे बा. निघा निघा चल. निघा
ऐका ना, ऐका. अरे नका करू नका ऐका ही करू नका. नाही नाही ऐका ना. ही कुठला नमस्कार आहे तुमचा? सर तुम्ही नका करू ऐका याला आम्ही सोडवायला खरंच सोडवायला आलेलो आहे. अरे नाही वाचणे हे सोडवायला नाही, हे मला अडकवायला आले. हे माझे मित्र कोणा मी ना ओळखत पण नाही. काय बरं, थोबाड फोडतो त्याचा. बसा. अशी मैत्रीची किंमत करशील आमच्या? अरे याच्या भाचीचं लग्न होता, हा लिंबू पकडून उभा होता, मग? तिथनं पळत आलाय नाही तर काय? तुझ्यासाठी. मी तिकडे म्हैशी धुईत होतो, हा. तिला अर्धवट टाकली आणि पळत आलो तुला सोडायला. अरे पण घरी थांब, थांब, कशाला आला तू? थांब, वाचारा, थांब, तुम्ही थांब. आलातच कशाला? थांब 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 तू आता आलेला भडकू नको. तो पण बितरला, सगळं मॅच होईल एकत्र आणि वाट लागेल. थांब थांब, थांब, थांब. साहेबांनो, यांच्याकडे दुर्लक्ष करा. मी काय सांगतो, बोला. माणूस भोलाय, निर्दोष आहे. ठेवू. तू होतस ए. वांडर मार्या, या सुंदर बाईक डोळा मारलंस तेव्हा तू बघू ऐ, ऐ, होतस. हा निर्दोष हा म्हणतात, तुका काय माहित नाही. शांत. अरे का नाराय फोडू का त्यासाठी? बसा खाली. कोण आहे? कोण आहे? तुम्ही आता इथनं उठायचं नाही. ह्यानं तुम्हाला डोला मारला? छे, शक्यच नाही, हा डोला मारणं का बरं शक्यच शक्य नाही? नाही. ह्याला का डोळं नाही ती का मारायला? नाही 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 साहेब, 2 टपोरे डोले आहेत त्याला, मग त्याच्यात हिंमत नाही, वृत्ती नाही ना तशी. म्हणजे सच्चिल आहे माणूस. कानफार फोडून वाईट काहीतरी सांगू नका साहेबांना. तर कानफार फोडून काय तुम्ही आलातच कशा वाचारा? काय पण सांगितलं त्यांना? अरे साहेब बघितलं, उंची आणि मेंदू सेम लेवलला आहे, त्यामुळे अरे वसाड्या सच्चिल म्हणजे चांगला. चांगला. सच्चिल म्हणजे चांगला. सच्ची, सच्चिल तुमच्यावर विश्वासच नाही वाचाऱ्यांनो. ओ बाई, सचिल म्हणजे चांगला काय हो? तो शब्द चांगलो हा, पण तू राग मग मला सोडा, मी चांगला माणूस आहे. हा, कोण आहे तेल लावलेलं टर्मिनेटर? कोण आहे? ऐका 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 हा बघा, तुम्ही म्हणता डोला मारता, हा माणूस डोला मारू शकत नाही. नाही. एक वेळ तो बाईचा हात धरील, पण डोला मारणं शक्यच अरे नाही. जल्लत तू आणि तुझा वाचरा काय फालतूगिरी करशील? नाही, तू बरोबर. काय करणार रे? हात धरला वाचारा, हात धरला तर लय अरे, danger case नाही, आहे ना. अरे, मला जेलात टाकतील ना. डोला मारला एक वेळ चालेल. अरे तू बशील. तुम्ही एका एकानं बोला. काय कोणाच कळण झालंय का? एका एकानं बोला. साहेब सॉरी, काय म्हणणं आहे? काय झालं, आम्ही एका गावातले, हा. आम्ही एकाच गावातले, हा. पण मी तुम्हाला लिहून देतो, हा. हा माणूस डोला मारणार नाही, एक वेळ ना हात धर. अरे काय येरा झाला? ही म्हणते मला डोळा मारा येत नाही. नाही, म्हणजे गड्या डोला मारणं शक्य नाही नाही. नाही म्हणजे मग तसा बोलला तो. हा, मग? नाही, मग तो मारत नसेल, कारण तो सज्जन माणूस आहे सर. म्हणजे तो त्याची माहिती त्यालाच असते, बाकी कुणाला नसते, म्हणजे आम्हाला पण नसते, आणि जे आम्हाला माहिती आहे ते त्याला माहित नाही, कारण तो तेवढी प्रॅक्टिस पण करत नाही. त्यामुळे त्याचं म्हणणं बरोबर असेल सगळं, असं असू शकतं. साहेबांनो, हाय ते तिघं मिळून ना तुमचं वेळ वाया घालवतात. विषयाला अजून हात घातलेलो नाही. 18 मिनिटाचा स्किट करूचा, पटापट काय तर संपवा. बाई तुम्ही आधी विषय लक्षात घ्या. 10 मिनिटं झालं तीच चाललंय, सुंदर बाईला डोळा मारला म्हणून. तुम्ही काहीच बोलू नका, आता गप बसा. तू मार्केटमध्ये गेला होता का साहेब, नाही? साहेब, आम्हाला ऐका साहेब, हा बघा, तो लय साधा माणूस आहे. साधा अगदी बोलामध्ये लयच गरीब आहे. तुम्हाला सांगतो, लग्नासाठी त्याला पोरगी पण कोण द्यायला तयार नाही. बरोबर. आणि साहेब, पोरगी सोडा, एसटीत चढला ना त्याला फुल तिकीट पण कोण देत नाही. नाही, सगळे पडतात हाफ कार्ड, हाफ कार्ड, हाफ कार्ड. अहो एसटीत गर्दी असते ना, लोक कसं आता दांड्याला तो बेल्ट असतो ना, असं उभं असतात. हा काय मध्ये जातो, ह्याला काय हात पोहोचत नाही, तो लोकांचं बेल्ट पकडतो. बरोबर. तुम्ही नका ना ते काहीतरी उगा सांगत बसू मला. तुम्हाला एवढंच सांग, तू मार्केटमध्ये गेला होता का नाही? नाही. नाही, नाही. नाही. तू मार्केटमध्ये नव्हता? नाही. मग कुठं होता? कुठे होतो? साहेब, 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 आम्हाला दोन आम्ही जरा मिनिटं द्या. 2 मिनिटं देतो. काय तो घाबरलाय, पहिल्यांदाच आहे ना, म्हणजे हा. तसं मला मारण्याचं नाहीच. जरा आम्हाला आम्ही- 2 मिनिटं द्या. बोल, बाहेर जरा करून घ्या. तसा 4थी पर्यंत हुशार होता. लिहून घे. बसा, थोबाड फोडी कर तुझा. हे सांग, इकडे सांग. त्याला सांग. जेव्हा आरोप काय आहे, जेव्हा डोला मारला हा, तुला जन्मठेप होऊ शकते. मी सांगतो तर ऐक. काय आहे, तू जेव्हा डोला मारित होता तेव्हा आम्ही नागोबाच्या जंगलात विड्या उडीत होतो. आता मी काय सांगणार आहे, हा नव्हता, तू माझ्याबरोबर होतास आणि तू इड्या उडीत अरे पण मी व्हिडिओ वाढलेच नाही ना. थोबाड फोडू करे तुझ्या. तुला ह्याच्यात निर्दोष सुटायचा आहे ना, मग मानायचं मी इड्या उडीत होतो, जंगलात होतो. त्यांना काय होईल, त्यांना वाटेल तू मार्केटमध्ये नव्हता. कळलं तुला? हा, पण याच्यातून मी सुटेल. हा, त्याच्यासाठीच चाललंय ना. हा जसं बोलतोय ना तसंच कर. होला हो मिलव. तू तुझं तोंड बंद ठेव. तू जेवढा जास्त बोलशील तेवढा जन्मटेपेच्या जवळ जाशील. झालेलं? नाही झालं. झालंय का? झालं साहेब, हा? झालं. नक्की झालंय ना? झालं. या इकडे. ठरलंय तुझं? हा. तू मार्केटमध्ये होता का नाही? नाही. नक्की? हो, नाही. मग कुठं होता? माझ्याबरोबर होता तो. माझ्याबरोबर. ह्यांच्यावर होता? हा. कुठं होता? ते जंगलात जंगलात होता. जंगलात. ह्यांच्यावर तू जंगलात होता? हा, बरं. कुठल्या जंगलात होता? तिकडे का बघते? वाज मुस्क. नाही,
कुठल्या जंगलात होता नागोबाच्या जंगलात. नागोबाच्या हा असं समजायला हरकत नाही. नागोबाच्या जंगलात नागोबाच्या जंगलात. हा नागोबा नागोबाच्या जंगलात. काय करत होत तिकडं काय मी नागोबा जंगलात हा मी बिड्या फुकत होतो. हा विड्या ओढत होता. ते काय झालं, हा विड्या ओढत होता. हं. तर कसं आहे, मी ह्याच्यावर होतो. हं. तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला की पोरगा झोपलाय. मग मी घरी निघून गेलो. बरोबर. बर तुम्ही नव्हता तिकडे नाही, मी- आम्ही- एकटा माणूस एकटा, होता हो. ह्यो बिड्या ओढत होता किती बिड्या वाढल्या 10 आठ. 8 अरे सहा याला ना वाढवून सांगायची सवय पहिल्यापासून. 2 वाढवले कशाला, 7 वाढल्या. 6 बिड्या वाढल्या सहा वाढल्या. नक्की हो साहेब मी 6 बिड्या ओढल्या. नागोबाच्या जंगलात मी 6 बिड्या ओढल्या साहेब. लाज वाटते का सांगायला 6 बिड्या वाढल्या 6 बिड्या वाढल्या करतेस हा मरशील कॅन्सर होऊन बेने बोला की आता ह्याच्या आईला तू काल नागोबाच्या जंगलात बिड्या वडीत होता बिड्या ओढत होतो. 6 बिड्या वाढल्या 6 बिड्या म्हणजे एक बिडली अजून दुसरी पाटील ह्याला आत घे दुसरी. ह्याला आत घे ह्याला सोडून काढ. ना बिड्या पितो, तुम्ही आत कशाला घेताय मला? आत कशाला घेताय काल नागोबाच्या जंगलात आग लागली होती हा. आणि फॉरेस्ट वाल्यांनी सांगितलंय की कोणतरी बिड्या ओढून गेलं होतं आणि थोटकं तिथंच टाकली होती आणि तिथं त्याच्यामुळे आग लागली आजूबाजूची शेती जळली का सगळी गुरांची पळपळ झाली होती 2-4 माणसं हिरीत पडली बियाण्या 350 कोटीचं नुकसान झालंय गावाचं 350 कोटीचं नुकसान तुझ्यामुळे झालंय अरे आजूबाजूचे गाव मिळून 50,000 पण नाही प्रॉपर्टी तिकडे आहे. 300 कोटी सांगतो तू आता. पाटील ह्याला आत घ्यायला सोडत नाही ह्याला घुसावं लागतं. तिकडे वळ इकडे वळ थांबा. काय मी नागोबाच्या जंगलात नव्हतोच बिड्या फुकत. मग मी या बाईला मार्केटमध्ये डोला असा मार. देव पावलो साहेबांना मी बोललो होतं ना या सुंदर बाई की ह्याने डोळा मारलो साहेबांना बाईला कबूल केल्या. बाई तुम्हाला डोळा मारल्याचा त्रास कमी तुम्ही एक्साइटले होताय थांबा जरा तुम्ही ह्यू मार्केट मध्ये होता हा मी मार्केटमध्ये या बाईला डोला असा करून असा मारला. मग जंगल कुणी जळालं साहेब मी काय म्हणतो, ते डोला मारल्यावर शिक्षा किती होते? काय 2-4 मुस्काडात मारणार समज देऊन सोडून देणार आणि वनवा पेटवलं नसेल त्याला 15 वर्ष आत मग मला 2-4 कानाखाली मारा. का मी डोला मारला ह्या बाईवर. आता मी बघितलं. या वनवा लावला ना ह्याला 15 वर्ष 8% अजिबात ह्याला सोडू नको. बरोबर. हं, यानं वनवा पेट आम्ही बघितलेलं आहे डोळ्यानं. साक्षी ह्यानं वनवा पेटवला? हो साक्षी. चला घ्या याला आतमध्ये साहेब एक मिनिट गेला. साहेब एकच काय? मिनिट थांबा. काय मला सांगा वनवा पेटवल्याला शिक्षा किती आहे 15 वर्ष आणि 2 माणसाची मर्डर केली तर किती शिक्षा आहे? फाशी मग मला फाशी द्या. आता या 2 वसण्याची मी मर्डरच कर. वा 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 अतिशय सुंदर परफॉर्मन्स हास्याचा वणवा पेटवलात आहा प्राजक्ता तू पण इतकं सुंदर केलंस की मला कळत नाही मी एका वेळेला 2 डोळे मारू तुम्हाला दोघींना काय करू. क्लास धमाकेदार बहारदार मजा आली खूप मजा आली मस्त कॉन्सेप्ट. आणि मागे काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की आपले दिग्दर्शक इतके सजग आहेत की त्यांना बरोबर अंदाज येतो की कुठल्या सिरीजमध्ये कुठलं नवीन कॅरेक्टर आणायचं कुठल्या सिरीजचं लोकेशन बदलायचं. तर आज बनीची टपरी न ठेवता ही 3 कॅरेक्टर्स पोलीस चौकीत आली हा त्याचाच एक पुढचा प्रवास. लाजवाब. शिवा अतरंगी कॅरेक्टर होतं मजा आली फॅन्टॅस्टिक. बाकी तुम्ही चौघत जबरदस्त. वा वा दादा वा येस सही क्रेझी परफॉर्मन्स होता. ही आयडिया खूप सुंदर होती. मागे हास्य जत्रा पोलीस असं लिहिलंय तेही मला खूप आवडलंय. श्रमेश मस्त काम केलंस या सिरीजमध्ये खूप भारी. मला तुझं टायमिंग खरंच खूप जेन्युइनली आवडलं. शिवा फॅन्टॅस्टिक. अरुण दादा क्रेझी परफॉर्मन्स फारच मस्त मला फारच आवडलं. आणि मला ही कॉन्सेप्टच आवडले की ते लोक आज इथे आले पोलीस स्टेशनला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि त्यांनी खूप मजा आली. मस्त. तर मंडळी हास्य
हास्याचा हा उत्सव असाच रंगत राहणार आहे पण पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागामध्ये इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.